असो ऐसा कुठे आठ वची नाही, देहाची विधेय अवस्था प्राप्त होते हे आपल्याला कदापि कळत नाही। संसारामध्ये कधी आपली अवस्था बिघडते आपल्याला सुद्धा समजत नाही। ज्या वेळेला कबीरजी नामचिंतन करत होते, कबीरजींना देहाचं भान नव्हतं। कबीरजी रस्त्याने नामचिंतन करत चालले होते, नारायण श्रीमन नारायण 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 नारायणाचा अखंड नारा चालला होता। कबीरजींच्या पायाला कुत्रा चावलं। एका गृहस्थाचं लक्ष गेलं, गृहस्थाने कबीरजींना आवाज दिला, कबीरजी पायाला कुत्रा चावलं। कबीरजीने बघायला पाहिजे ना, कबीरजी काय म्हटले, कोण चावलं, कुठे चावलं, त्याने काय नेलं, नेऊन माझी चमडी नेली असेल, कुत्ता जाणे और चमडी जाणे। कबीरजींना देहाचं देहभान नव्हता। कबीरजींना सर्वत्र नारायण दिसत होता। जसं भगवान गीतेमध्ये वर्णन करतात, समशत्रूचे मित्रेच तथा मानापमान शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता। त्या ठिकाणी भगवान गीतेमध्ये सांगतात, शत्रूही आपला, मित्रही आपला, वैरी सुद्धा आपला, ही भावना ज्याची त्यांना संत म्हणतात। माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये पुरावा देतात, जो खांडावया घाव घाली कालावनी जयान केली, दोघा एकची साऊली वृक्ष देई जैसा। जसं झाड लावणाऱ्याला सावली देतात, तोडणाऱ्याला सुद्धा सावली देतं, त्याच्या जवळ भेदभाव राहत नाही। तसं संतांना सगळं जग सारखं आहे, ते आपल्यात आणि परक्यात कधी भेदभाव करत नाही, यांना संत म्हणतात। संतांचं फक्त एकच आहे, काय, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव विठ्ठल विठ्ठल।